नमस्कार, आपण पाहत आहात दैनिक लेटेस्ट न्यूज। चाळीसगाव शहरात एक धक्कादायक संतापजनक घटना समोर आली आहे। बस स्थानक परिसरात दुकान लावण्याच्या वादातून एका 27 वर्षीय तरुणाचा विटांनी ठेचून निर्घृण खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे। मृत तरुणाचे नाव अक्षय भानुदास पाटील असे आहे। FIR मध्ये नमूद करण्यात आलेल्या माहितीनुसार चाळीसगाव येथील लक्ष्मीनगर भागात राहणारे अक्षय पाटील हे मजुरीचे काम करत होते। बस स्थानक परिसरात दुकान लावण्यात कारणावरून अक्षय पाटील आणि निखिल उर्फ भोला सुनील अजबे यांच्यात वारंवार वाद होत असल्याचे समोर आले आहे। दिनांक 18 जून रोजी रात्री 8:30 वाजेच्या सुमारास अक्षय यांनी आपल्या वडिलांना सांगितले की भोला मला बोलवत आहे। त्यावेळी वडील भानुदास पाटील यांनी त्याला रात्री बाहेर जाऊ नको असा सल्ला दिला होता। मात्र अक्षय घराबाहेर पडला। रात्र उशिरापर्यंत अक्षय घरी परतला नाही। कुटुंबियांनी त्याचा शोध घेतला, मात्र तो कुठेच सापडला नाही। दरम्यान 19 जून रोजी पहाटे 4 वाजेच्या सुमारास पोलिसांनी अक्षयच्या वडिलांना माहिती दिली त्यांच्या मुलावर हल्ला झाला असून त्याला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। वडील भानुदास पाटील आणि कुटुंबियांनी रुग्णालयात पोहोचले असता अक्षयच्या डोक्यावर आणि तोंडावर गंभीर जखमा झालेले दिसून आले। FIR नुसार त्याच्या चेहऱ्यावर डोक्यावर विटांनी वार करण्यात आले होते। वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजेंद्र चौधरी तपासणी केली असता अक्षयचा मृत्यू झाल्याचे घोषित केले। दुकान लावण्याच्या वादातून निखिल उर्फ भोला सुनील अजबे याने अजयला बोलवून घेतले। त्यानंतर त्याच्या डोक्यावर व तोंडावर विटांनी मारहाण करून जखमी केले। या जखमाच्यामुळे अक्षयचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात निखिल उर्फ भोला सुनील अजबे याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। घटनेनंतर आरोपी फरार झाल्याची माहिती समोर आली असून त्याचा शोध घेत आहेत। या प्रकरणात पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप घुले करीत आहेत। एका किरकोळ दुकानाच्या वादाने इतका भीषण रूप धारण करून एका तरुणाचा जीव जावा ही अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक बाब आहे। या घटनेच्या चाळीसगाव परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे। कॅमेरामॅन आबिद पिंजारी सहित हबीब चौहान,